नवी मुंबईमध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय। प्रभाग क्रमांक 23 च्या नगरसेवक पदाला न्यायालयाकडून स्थगिती दिली गेलेली आहे। न्यायालयाने 12 फेब्रुवारीपर्यंत तात्पुरती स्थगिती देण्याचा आदेश दिलेला आहे। आता पुढची सुनावणी या प्रकरणामध्ये होत नाही तोपर्यंत रुपाली भगत या नगरसेवक पदाशी संबंधित कुठलंही अधिकृत कामकाज करू शकणार नाहीत। अनाधिकृत बांधकामाच्या विरोधात सुप्रीम कोर्ट असेल कोर्टामध्ये त्यांच्या पतीचं किस्मत भगत म्हणून पिटिशनमध्ये नाव होतं। जो सेक्टर 16 ला कोळीवाडामध्ये जे 200-250 लोकांना अनाधिकृत बांधकाम करून महानगरपालिकेचे भोगणार ते आम्हाला पेपर भेटल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी सिव्हिल कोर्टामध्ये पिटिशन दाखल केलं होतं आणि त्या पिटिशनाचे काल आम्हाला स्टे ऑर्डर मिळाली। म्हणून प्रथमतः आम्ही जज मॅडमचं आभार मानतो की देवता म्हणजे आपण म्हणतो ना संविधान, आज संविधान कुठेतरी जागृत आहे। त्या संविधानाच्या न्यायावर आम्हाला काल न्याय मिळाला। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी प्रतिनिधी कविता लोखंडे सध्या आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। कविता, न्यायालयाकडून आता हा जो आदेश दिला गेलेला आहे सध्या तरी स्थगितीचा जो आदेश आलेला आहे पदासंदर्भातला, नेमके काय त्याचे परिणाम असू शकतात आणि ज्या रुपाली भगत आहेत त्यांना हे प्रत्यक्ष कामकाज नेमकं कधी हातात घेता येऊ शकतं? नक्कीच नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका 15 जानेवारी रोजी संपन्न झाल्या। 16 जानेवारीला निकाल लागला आणि निकालामध्ये भाजपच्या नगरसेविका रुपाली किस्मत भगत यांचा विजय झाला आणि त्यानंतर जे आहे राजकीय चर्चांना उधाण आलेलं पाहायला भेटलं आणि शिवसेनेच्या पराभूत उमेदवार अश्विनी माने यांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली। अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी ही याचिका दाखल करण्यात आली होती आणि आता 12 तारखेपर्यंत नगरसेवक पद जे आहे जे रुपाली किस्मत भगत यांना भेटलेलं होतं त्या पदाला जे आहे ती न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आलेली आहे। 12 फेब्रुवारी पर्यंत कोणत्याही प्रकारचा नगरसेवक पदाचा उपयोग होऊ शकत नाही, त्याचपर्यंत अधिकृतरित्या कोणतेही काम जे आहे ते करू शकत नाही, अशा प्रकारचे आदेश जे आहेत ते न्यायालयाने रुपाली किस्मत भगत यांना दिलेले आहेत। रुपाली किस्मत भगत यांचे पती किस्मत भगत यांच्या नावावर अनधिकृतरित्या बांधकाम केलेल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आपल्याला पाहायला भेटते आणि आता न्यायालयाने जे आहे ते रुपाली किस्मत भगत यांना नगरसेवक पदाचं जे आहे ती स्थगिती दिल्यानंतर एकूणच बघायला गेलं तर उद्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुका होणार आहेत आणि आज जे आहे ते भाजपला नवी मुंबईमध्ये मोठा धक्का बसलेला पाहायला भेटतो। या रुपाली किस्मत भगत ज्या भाजपच्या नगरसेविका आहेत यांना देखील आता उद्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये होणाऱ्या निवडणुकीला उपस्थिती दाखवता येणार नाही, हजर राहता येणार नाही। अगदी, आणि त्याच्यामुळे न्यायालयाच्याच पुढच्या निर्णयाकडे आता या सगळ्या संदर्भात आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे। कविता, पुढचे तपशील तुमच्याकडून घेऊच।